शेतकरी बंधूंनो नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपलं महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर असलेलं असं राज्य आहे. उत्तम जमीन, पोषक हवामान आणि मुबलक प्रमाणात पडणारा पाऊस या त्रिसूत्रीमुळे आपल्या राज्यामध्ये जवळजवळ सर्वच फळांच्या लागवडीसाठी शेतकरी उत्सुक असतो. अगदी आंबा असेल, द्राक्ष असेल, डाळिंब, केळी, चिकू अशा अनेक फळांची तो मोठ्या प्रमाणात लागवड करत असतो. आता जागतिक अर्थव्यवस्था ही आंतरराष्ट्रीय स्वरूपात खुली अर्थव्यवस्था असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याकडचा कृषीमाल हा निर्यातीसाठी देखील सज्ज असतो. अगदी आपण आपल्या कृषीमालाच्या निर्यातीचा फक्त फळांचा जर विचार केला तर केवळ आपल्या महाराष्ट्र राज्यातून 98% इतकी द्राक्षाची निर्यात होते, आंब्याची निर्यात ही 76% होते आणि इतर फळांची निर्यात ही जवळजवळ 27% इतकी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळेच फळबाग लागवडीला मोठ्या प्रमाणात चालना मिळताना दिसते. मंडळी, निर्यातीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या देशातून आपल्या फळांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्यातूनच निर्यातीला एक मोठी संधी उपलब्ध होताना दिसते. अर्थात या निर्यातीच्या दृष्टिकोनातूनच मग कृषी यांत्रिकीकरण ही काळाची गरज बनलेली आहे. कृषी यांत्रिकीकरण म्हणजे नक्की काय? फळबागांसाठी वेगवेगळ्या प्रकारची आधुनिक कृषी अवजारं आणि यंत्र ही नेमकी कोणती आहेत आणि त्याचे फायदे काय आहेत, हे सर्व आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण आजच्या कार्यक्रमात ज्या विषयाचं आयोजन केलं आहे, आपण एकदा विषय बघूया. फळबागांसाठी आधुनिक अवजारं आणि यंत्र. मंडळी, फळबागांसाठी आधुनिक अवजारं आणि यंत्र या महत्त्वपूर्ण विषयावरती आपल्याला सविस्तर आणि सखोल मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्याकडे आलेले आहेत प्राध्यापक महेश पाचारणे सर. सर, तुमचा कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. प्राध्यापक महेश पाचारणे यांची ओळख म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारं आणि यंत्र या विभागामध्ये ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयासंदर्भात सविस्तर आणि सखोल मार्गदर्शन करणार आहेत. सर, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सर, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपला आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे फळबागांसाठी आधुनिक अवजारं आणि यंत्र. मुळात कृषी यांत्रिकीकरण म्हणजे नक्की काय आणि त्याचे फायदे नेमके काय आहेत? सर्व मंगल मांगल्ये कृषी सर्वार्थ साधिके शरण्ये कृषी अवजारे कृषी यांत्रिकीकरण नमोस्तुते. बरं, कृषी यांत्रिकीकरण म्हणजे काय? तर आपल्या ज्या शेतीमध्ये किंवा कृषीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण जी आधुनिक शेती करतो त्यालाच आपण कृषी यांत्रिकीकरण म्हणतो, ज्यासाठी आपण वेगवेगळे अवजारं, यंत्रसामुग्री किंवा तंत्रज्ञान वापरतो. कृषी यांत्रिकीकरणामुळे होतं काय की आपली जी शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा आहेत, म्हणजे जसं की जमीन आहे, पाणी आहे, बी बियाणं, खतं, औषधं, ही सर्व जी कृषी निविष्ठा आहेत यांचा अत्यंत काटेकोरपणे आणि कार्यक्षम असा वापर या यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून केला जातो. त्यानंतर दुसरा फायदा जो आहे की मजुरांची बचत होते. मजुरांची बचत होते, त्यांचे शारीरिक कष्ट कमी होतात. म्हणजे आपल्याला मजुरांची बचत होते, शारीरिक कष्ट कमी होतात आणि वेळेचीही बचत होते. त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा फायदा आहे की सर्व कामं जी आहेत ती अगदी वेळेवर झाल्यामुळे आणि अगदी अचूक पद्धतीने झाल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये जे आहे ते वेळेची, पैशाची आणि श्रमाची या तिन्हींची बचत झाल्यामुळे आणि शेवटी उत्पादन जे आहे वेळेवर कामं झाल्यामुळे उत्पादन आणि उत्पन्न दोन्हीही वाढत आहे. तर या सगळ्यांचा सार असा होतो की यांत्रिकीकरणाचा फायदा जो आहे श्रम, वेळ आणि पैसा या तिन्हींची आपल्याला बचत होते आणि त्या माध्यमातून आपल्याला पीक उत्पन्न चांगलं येतं, उत्पादनाचा खर्च हा कमी होतो आणि उत्पन्न वाढतं. म्हणजे श्रम, वेळ आणि पैसा या तिघांची बचत होते आणि त्या दृष्टिकोनातून फळबाग लागवड जी आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ही दीर्घ मुदतीची आहे आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये थोडी जरी चूक असेल तर ती महागात पडू शकते. सर, आता आपण या यांत्रिकीकरणाकडे येऊयात. जेव्हा फळबाग लागवडीचा आपण विचार करतो तेव्हा प्रमुख मुद्दा असतो तो जमिनीचा. फळबागांसाठी जेव्हा आपण जमीन तयार करतो ती नेमकी कशा प्रकारे? सर, आपण जसं म्हणालात की फळबागेची जी सुरुवात आहे ती जमिनीच्या निवडीपासून. जमिनीची निवड केल्यानंतर आपल्याला जमिनीची मशागत करावी लागते, त्याला आपण पूर्व मशागत असं म्हणतो. तर या पूर्व मशागतीसाठी आपल्याकडे बाजारामध्ये विविध प्रकारची अवजारं आता उपलब्ध आहेत. त्यातली ट्रॅक्टर चलित 2 फाळी 3 फाळी नांगर जे आहेत ते आपण प्रेक्षकांना स्लाइड दाखवतो. सर, येस.
तर आपण ती 2 फाळी आणि 3 फाळी ही नांगर बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी नांगराचे जर 2 प्रकार करायचे ठरलं तर एक आहे मेकॅनिकल पद्धतीचा नांगर आणि दुसरा आहे हायड्रॉलिक पद्धतीचा नांगर. तर ह्याच्यामध्ये मेकॅनिकल पद्धतीच्या नांगरामध्ये काय होतं की तो ट्रॅक्टरला जोडल्यानंतर नांगरट करत असताना ट्रॅक्टर ड्रायव्हरला प्रत्येक वेळी बांधावर आल्यानंतर मागे वळून लिव्हर जो आहे तो लिव्हरच्या साहाय्याने तो नांगर पलटी करावा लागतो आणि प्रत्येक वेळी नांगरट झाल्यानंतर प्रत्येक वेळी त्याला हे करावं लागतं. हे जे की कष्टदायक आहे आणि वेळखाऊ आहे आणि त्यात आपल्या डिझेलची खपतही खूप जास्त होते. त्यासाठी त्याला उपाय म्हणून होता हायड्रॉलिक पलटी नांगर. पण हायड्रॉलिक पलटी नांगरमध्ये काय होतं की हायड्रॉलिक पलटी नांगरामध्ये हायड्रॉलिकच्या सहाय्याने हा नांगर पलटी केला जातो, म्हणजे ड्रायव्हरला मागे वळून नांगर पलटी करण्याची गरज नाही. परंतु हायड्रॉलिक पलटी नांगरचा एक तोटा आहे की तो हायड्रॉलिक पलटी नांगरची किंमत जी आहे ती जास्त आहे आणि शिवाय हायड्रॉलिकच्या पाईप, हायड्रॉलिक ऑइल लिकेज वगैरे ह्या सगळे ज्या त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये थोडासा खर्च जास्त होतो. हे या दोन्ही नांगरांचे प्रॉब्लेम्स आहेत. बरोबर. पण सर, मग यासाठी आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काही नवीन प्रकारचं काही यंत्र असं विकसित केलेलं आहे का? हो, यावरती उपाय म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठानं ट्रॅक्टर चलित फुले ऑटोमॅटिक पलटी नांगर विकसित केलेला आहे. हा जो नांगर आहे या नांगरामध्ये ऑटोमॅटिक पलटी यंत्रणा दिलेली असल्यामुळे या नांगराला मेकॅनिकल लिव्हर किंवा हायड्रॉलिक सिलेंडर वगैरे यांची आवश्यकता नाही. जसे आपण नांगरट करतो आणि बांधावरती ट्रॅक्टर आल्यानंतर हायड्रॉलिक पोझिशन कंट्रोल लिव्हरने ज्यावेळेस आपण नांगर उचलतो त्यावेळेस ही यंत्रणा कार्यान्वित होते आणि आपला जो नांगर आहे तो ऑटोमॅटिकली पलटी होतो. अशा पद्धतीने हायड्रॉलिक नांगर जो आहे त्याच्यापेक्षा कमी किमतीत, मेकॅनिकल नांगरच्याच किमतीत म्हटलं तरी चालेल, अशा पद्धतीचा हा ट्रॅक्टर चलित फुले ऑटोमॅटिक नांगर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला किंमत कमी आहे आणि देखभाल दुरुस्तीचा खर्चही याच्यामध्ये जास्त नाही आहे. पण सर, हे जे फळांचे नांगर आहेत ते फक्त खडकाळ किंवा मुरबाड जमिनीसाठी उपलब्ध आहेत की इतर प्रकारच्या जमिनीसाठी पण आहेत? नाही, ह्याच्यामध्ये कसं आहे की जे फाळांचे नांगर आहेत ते आपल्या जनरल जमिनीसाठी आहे. खडकाळ किंवा मुरमाड जर जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये आपण ही शिफारस करत नाही. खडकाळ किंवा मुरमाड जमिनीमध्ये आपण तव्यांच्या नांगरची शिफारस करतो. आपण प्रेक्षकांना स्लाइड दाखवतोय या संदर्भात. तव्यांच्या नांगरमध्ये काय होतंय की आपल्याला ज्या जमिनीमध्ये खूप चिकन माती असेल किंवा खडक दगड असेल अशा जमिनीमध्ये आपल्याला तव्यांचा नांगर वापरता येतो. तव्यांच्या नांगरामधील 2 प्रकार आहेत. हायड्रॉलिक पद्धतीचा नांगर त्याच्यामध्ये पण आहे आणि तव्यांच्या नांगराचं वैशिष्ट्य आणखीन एक असं सांगता येईल की ज्यावेळेस आपण हिरवळीचं पीक घेतो तर हे हिरवळीचं पीक फुलोऱ्यात असताना आपल्याला शेतात गाडावं लागतं, तर ते शेतात गाडण्यासाठी देखील या तव्यांच्या नांगराचा उपयोग होतो. नक्कीच. मंडळी, फळबागांसाठी आधुनिक अवजारे आणि यंत्र या विषयासंदर्भात आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे फळबागांसाठी आधुनिक यंत्र आणि अवजारं, आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतात प्राध्यापक महेश माचारणे सर. सर, आपण विश्रांतीपूर्वी सांगितलं की ट्रॅक्टर चलित जो नांगर आहे त्या संदर्भात आपण माहिती दिली. पण अनेकदा नांगरणी झाल्यानंतर शेतामध्ये मोठ्या प्रमाणात खडक निर्माण होतात किंवा ते असतात, तर ते फोडण्यासाठी, ढेकळं फोडण्यासाठी अशा प्रकारचं काही यंत्र आहे का? हो, ढेकळं फोडण्यासाठी आपण जे म्हणतो तर हे दुय्यम मशागतीचं काम झालं. तर याच्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळे अवजार उपलब्ध आहेत. त्यात ट्रॅक्टर चलित देखील आहेत. ट्रॅक्टर चलित ढेकळं फोडण्यामध्ये कुळव आपण त्याला असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये 7 फणी 9 फणी असे कुळव बाजारामध्ये उपलब्ध आहे, ज्याने आपल्याला ढेकळं फोडण्याचं तर काम होतंच, परंतु नांगरटीनंतर जर काही तण उगवून आला असेल तर ते तण काढण्यासाठी देखील या कुळवांचा उपयोग होतो. तसंच याच्यासोबत ट्रॅक्टर चलित तव्यांचा कुळव देखील आहे. तव्यांचा कुळवचा उपयोग असा होतो की जर आपलं पूर्वीचं पीक कापलेलं असेल आणि त्याचे काही अवशेष जर आपल्या शेतामध्ये शिल्लक असतील तर ते देखील या मातीमध्ये गाडण्याचं, ढेकळं फोडण्याचं काम जे आहे ते या तव्यांच्या नांगरामुळे तव्यांच्या कुळवामुळे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने करता येते. हल्ली अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांमध्ये रोटावेटर हे जे काही यंत्र आहे ते देखील खूप लोकप्रिय झालेलं आहे. हे यंत्र नेमकं काय आहे आणि त्याचा फायदा काय आहे? आपण जर बघितलं असेल तर रोटावेटर हे तसं बहुउपयोगी यंत्र आहे. म्हणजे प्राथमिक मशागत आणि दुय्यम मशागत या दोन्हीच्या कामासाठी आपल्याला रोटावेटर वापरता येतो. रोटावेटर हा ट्रॅक्टर चलित आहे आणि त्याच्या आडव्या अक्षावरती त्याचे जे ब्लेड्स आहेत ते ब्लेड्स लावलेले असतात. हे ब्लेड जे आहेत हे 3 पद्धतीचे ब्लेड्स असतात.
इंग्रजी एल आकाराचे, इंग्रजी सी आकाराचे आणि इंग्रजी जे पद्धतीचे असे 3 पद्धतीचे हे ब्लेड्स लावलेले असतात. योग्य मशागती किंवा योग्य कामासाठी आपण योग्य ब्लेडची निवड करून रोटावेटरचा जर वापर केला तर आपल्याला त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. रोटावेटरचा वापर आपण आपल्या पिकामध्ये म्हणजे रान तयार करण्यासाठी तसेच त्याचबरोबर त्याच्या हे जे आहे म्हणजे जर पीक अवशेष काही असतील तर ते गाडण्यासाठी देखील रोटावेटरचा उपयोग आपण आपल्या शेतामध्ये नक्की चांगला करू शकतो. सर हे यंत्राचा वापर कसा होतो ते आपण स्क्रीनवरती दाखवतोय प्रेक्षकांना, काय सांगाल सर? सर आपण जर रोटावेटर आपण बघितलं तर ढेकळं फोडून ज्यावेळेस बारीक जमीन झालेली आहे तर लागवडी योग्य जमीन करण्यासाठी आता हा रोटावेटरचा उपयोग दिसत आहे आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं की जर नांगरट केल्यानंतर आपल्याला मध्ये जर खूप काळ असेल तर ठीक आहे, परंतु वेळ कमी असेल त्यावेळेस आपल्याला रोटावेटर नक्की चांगला फायदा देतो. पण हे जे रोटावेटर यंत्र आहे त्याला पर्याय म्हणून बाजारामध्ये पॉवर हॅरो हे जे अवजार उपलब्ध आहे त्या संदर्भात काय सांगाल? रोटावेटरला आपण बघितलं तर काही ठिकाणी चुकीची ब्लेडचे वापर किंवा रोटावेटरचा हा चुकीचा वापर जर काही ठिकाणी केला आणि वर्षानुवर्षे तो जर तशा पद्धतीने होत गेला तर जमीन कडक होण्याची समस्या भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते. तर त्यासाठीच मार्केटमध्ये बाजारामध्ये आता एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे पॉवर हॅरो म्हणून. या पॉवर हॅरोला जर आपण बघितलं तर पॉवर हॅरोमध्ये जे आपण रोटावेटरमध्ये बघितलं की आडव्या ॲक्सिस वरती ब्लेड्स जे आहेत लावलेले असतात, परंतु याच्यामध्ये व्हर्टिकल पद्धतीने उभ्या पद्धतीने ब्लेड्स माउंट केलेले असतात आणि ते चक्राकार गतीने फिरत असतात. तर याच्यासाठी पॉवर हॅरोचा जो आहे तो रोटावेटरपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने काम करतो. मातीची जास्त उलटपालट न करता त्याची जैवविविधता राखून चांगल्या पद्धतीने मशागतीचं काम आपल्याला पॉवर हॅरोच्या माध्यमातून करता येते. नक्कीच, म्हणजे पॉवर हॅरो जे यंत्र आहे ते रोटावेटरला पर्यायी यंत्र म्हणून आपल्याला वापरता येणं शक्य आहे. सर काही जमिनी ज्या असतात त्या अत्यंत खडकाळ असतात, नापीक असतात किंवा शारपड असतात, अशा जमिनींना सुधारण्यासाठी आणि शेतासाठी किंवा फळबागांसाठी उपयुक्त करण्यासाठी कोणतं यंत्र आहे का बाजारामध्ये? हो, आपण जर बघितलं तर काही जमिनींमध्ये काय होतं की शेतकरी वारंवार तेच पीक घेतात किंवा काही कारणास्तव त्या जण शारपड किंवा लागवडी योग्य राहत नाही. तर या जमिनी लागवडी योग्य करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं फुले मोल नांगर हा विकसित केलेला आहे. हा नांगर जो आहे हा आपण ट्रॅक्टरला जोडतो आणि ट्रॅक्टरला जोडल्यानंतर हा नांगर जो आहे की जमिनीमध्ये खालच्या थरामध्ये पाईप सारखं स्ट्रक्चर तयार करतो, जे की स्क्रीनवरती सर स्लाइड दाखवतोय प्रेक्षकांना. हो, तर आपण जर बघितलं तर पाईप आपण जे पूर्वीच्या पद्धतीमध्ये आपल्याला सच्छिद्र पाईप आपल्याला जमिनीखाली गाडावे लागत होते, जे की खूप खर्चिक काम होतं. साधारणपणे 80,000 ते 1 लाख रुपयापर्यंत खर्च येत होता. तर ते जर आपण या फुले मोल नांगराचा जर वापर केला तर आपल्याला जमिनीतला जो अतिरिक्त पाण्याचा निचरा आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने करता येतो आणि याचा खर्च देखील साधारणपणे 4 ते 5 हजार रुपये इतकाच येतो. त्यामुळे हे अतिशय उपयोगी तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी आहे की ज्या जमिनी शारपड झाल्या त्या लागवडी योग्य आपल्याला आणता येतात. म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडेबल असं हे यंत्र आहे जे अगदी 4 ते 5 हजारामध्ये सहज उपलब्ध आहे. नक्की नक्की 4 ते 5 हजार रुपये त्याचा खर्च येतो. यंत्राची किंमत साधारणपणे 38 ते 40 हजार रुपये. बरं सर, फळबागांसाठी जेव्हा आपण जमिनीचा विचार करतो तेव्हा जमिनीचं सपाटीकरण हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर. हे जमिनीचं सपाटीकरण करण्यासाठी अशा प्रकारे काही यंत्र उपलब्ध आहे? हो, जमिनीचं सपाटीकरण करण्यासाठी आपण जर बघितलं तर पारंपरिक पद्धतीमध्ये ट्रॅक्टरला एक बकेट किंवा फळी लावलेली असते आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर त्याच्या स्किलनुसार त्या जमिनीची सपाटीकरण करत असतो. परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये प्रकाश किरण मार्गदर्शित जमीन सपाटीकरण तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये लेझर लँड लेवलर असं म्हणतात. याच्यामध्ये लेझर लँड लेवलरमध्ये काय असतं की एक ट्रान्समीटर असतो आणि एक रिसिव्हर असतो. ट्रान्समीटर मधून लेझर किरण सोडले जातात आणि रिसिव्हर जो आहे तो या फळीवरती आपण बसवलेला असतो. प्रेक्षकांना आपण स्लाइड दाखवूया ती. हो, तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे बघता येईल की एक रिसिव्हर आहे आणि एक ट्रान्समीटर आहे. ट्रान्समीटरने रिसीव्ह झालेले जे आहे ती बकेट जी आहे ती त्याप्रमाणे खालीवर केली जाते. ज्यावेळेस आपण त्याला एखादा जमिनीला सपाटीकरण करण्यासाठी जो कार्यक्रम त्याच्यामध्ये फीड केलेला आहे त्यानुसार ही बकेट फिरत असते. ट्रॅक्टर फिरवावा लागतो आपल्याला फक्त, आणि ज्या ठिकाणी उंचवट आहे त्या ठिकाणी माती कापली जाते आणि ज्या ठिकाणी थोडंसं खोलगट आहे अशा ठिकाणी ती माती लावली जाते आणि हे अतिशय अचूकपणे साध्य केलं जातं. म्हणून ही जे आहे खूप अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकरी बांधवांनी वापरावं, जेणेकरून काय होतं की जमीन सपाटीकरण केली तर आपल्याला पाण्याची बचत होते. एकसारखी जमीन असल्यामुळे आपल्याला मशागतीची किंवा पीक व्यवस्थापनाची जी कामं आहेत ती योग्य पद्धतीने करता येतात आणि अशा पद्धतीने आपलं उत्पादन वाढतं. नक्कीच जमीन सपाटीकरणाकरता हे जे यंत्र आहे ते अत्यंत उपयुक्त असं यंत्र आहे. परंतु सर, जेव्हा आपण फळबाग लागवडीचा विचार करतो तेव्हा फळबाग लागवड करताना रोपं लावणं गरजेचं असतं आणि रोपं लावण्यासाठी शेतामध्ये खड्डे करणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आता खड्डे करण्याचं काम म्हटलं की मजुरांची गरज भासते, परंतु मजुरांची गरज जर आपल्याला भासवायची नसेल किंवा ती कमी करायची असेल आणि ती यांत्रिक
यांत्रिक पद्धतीने आपल्याला जर करायची असेल तर अशा प्रकारे काही यंत्र विकसित केलेलं आहे का? हो. आपण जर बघितलं तर आतापर्यंत पारंपरिक पद्धतीमध्ये माणसांकरवी किंवा मजुरांकरवी आपण खड्डे करून घेतो, परंतु त्यामध्ये वेळ आणि श्रम खूप जास्त जातात. तर यासाठीच आता बाजारामध्ये आपल्याला ट्रॅक्टर चलित किंवा स्वयंचलित असे दोन्ही प्रकारचे खड्डे करणारे यंत्र उपलब्ध आहेत. स्वयंचलित यंत्र जे आहे ते 3 ते 5 अश्वशक्तीचं असतं आणि या यंत्राच्या साहाय्याने साधारणपणे एका तासामध्ये 75 ते 80 खड्डे अगदी सहजपणे होतात. आणि हे जर आपण ट्रॅक्टरच्या बाबतीत जर बघितलं तर ट्रॅक्टरला अटॅच करता येणारी वेगवेगळी खड्डे करणारी यंत्र आहेत. वेगवेगळ्या आकाराचे खड्डे आपण याच्या साहाय्याने घेऊ शकतो आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने ज्यावेळेस आपण हे खड्डे करतो तर एका तासामध्ये साधारणपणे 200 ते 250 खड्ड्यांपर्यंत देखील खड्डे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने करून मिळतात, जेणेकरून आपल्या वेळेची आणि श्रमांची बचत होते. नक्कीच सर. आपण एक फोन घेऊयात. सुधीर गुंड बोलतात अहमदनगरहून. हॅलो. हॅलो. सुधीरजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे सर की कृषी यांत्रिकीकरण जी अवजारे आहेत हे लहान शेतकऱ्यांना म्हणजे कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ते विकत घ्यायला कधी कधी परवडत नाहीत. बर. तर मग याची काही राज्य शासनाची वगैरे काही अशी योजना आहे का किंवा भाडे तत्वावरती किंवा अशी काही योजना आहेत का शेतकऱ्यांना घेण्यासाठी परवडेल असं? धन्यवाद. आपला प्रश्न कळला. त्यांचा प्रश्न असा होता की लहान क्षेत्र जे आहे त्या शेतकऱ्याचं त्यांना ही जी यंत्र आहेत किंवा अवजारं आहेत ती परवडणारी नसतात. तर शासनाची अशी काही योजना आहे का की भाडे तत्वावरती अशी यंत्र किंवा अवजारं त्यांना उपलब्ध होतील? अशा आपल्या कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या योजना आहेत, परंतु आता बऱ्याचशा योजनांमध्ये जर आपण बघितलं असेल तर वैयक्तिक योजनांपेक्षा ह्या बचत गटाच्या माध्यमातून किंवा तुमच्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अशा योजना राबवल्या जातात. त्याची माहिती आपल्याला कृषी विभागाकडे विस्ताराने मिळेल. परंतु मी आपण जो गुंडसाहेब प्रश्न विचारला हा अतिशय चांगला प्रश्न होता. फक्त याच्यावर मी अजून सांगू इच्छितो की वैयक्तिक हे अवजार कोणतंही अवजार विकत घेण्याची जरी आपली क्षमता असली, कॅपॅसिटी असली, तरी शक्यतो घेऊ नये. हे वैयक्तिक न घेण्याचं कारण मी सांगतो की ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्हणजे ट्रॅक्टरचं एक साधं उदाहरण सांगतो आपल्याला की ट्रॅक्टरची किंमत एक 7-8 लाख रुपये असते. तुमची कॅपॅसिटी आहे 7-8 लाख रुपये म्हणून तुम्ही ट्रॅक्टर घेतला, परंतु ट्रॅक्टरचा आर्थिकदृष्ट्या जर योग्य वापर जर म्हटलं तर एका वर्षामध्ये ट्रॅक्टर साधारणपणे 1000 तास चालला पाहिजे. परंतु आपल्याकडे तेवढी शेती नसते, आपल्याकडे तेवढं काम नसतं आणि आपला ट्रॅक्टर वर्षभरामध्ये साधारणपणे 500-600 जास्त 700 तासच चालतो. म्हणजे आपला जो आहे तो आपण वापर त्या पद्धतीत न केल्यामुळे आर्थिकदृष्ट्या ते परवडत नाही. म्हणून कुठलंही अवजार विकत घेताना शक्यतो ते गटाच्या माध्यमातून, शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जर आपण घेतलं तर त्या अवजाराचा सगळ्यांना फायदा होतो आणि आर्थिकदृष्ट्या ते शेतकऱ्यांना परवडतं. तर शेतकऱ्यांनी आता व्यापारी दृष्टिकोन ठेवणं फार महत्त्वाचं आहे. पण अशा प्रकारे सामूहिक तत्वावरती शेतकऱ्यांना जर अवजारं किंवा यंत्र घ्यायची असतील तर शासनाची अशी काही योजना आहे का? अनुदान वगैरे कसं काय आहे का? कृषी विभागामार्फत अशा पद्धतीचे अनुदान दिलं जातं. आता शेतकरी उत्पादक कंपन्यांना बऱ्याचशा असं अनुदान आपल्याला दिलं जातं. कृषी महाविद्यापीठाचा त्याच्यामध्ये तसा संबंध डायरेक्ट येत नाही योजनांशी, कारण तो कृषी विभागाचा विषय आहे. परंतु अशा योजना ज्यावेळेस येतात त्यावेळी फक्त मार्गदर्शन म्हणजे कुठली अवजारे घ्यावीत यासाठी आम्ही बचत गटांना किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्यांना आपण मार्गदर्शन करतो. सर, फळबागांसाठी आधुनिक अवजार आणि यंत्र हा आपला आजचा विषय आहे. आपण अगदी जमिनीची मशागत कशी करावी, जमिनीमध्ये समजा खड्डे असतील ते खड्डे कसे पाडावेत, जमिनीमध्ये ढेकळं असतील त्या संदर्भात आपण सांगितलं आणि जमिनीचं सपाटीकरण असेल ते देखील आपण बोललात. म्हणजे पूर्व मशागत कशी करावी या संदर्भात आपण सविस्तर सांगितलेलं आहे. कोणत्या प्रकारची अवजारं आणि कोणत्या प्रकारची यंत्र उपलब्ध आहेत. पण आता प्रत्यक्ष आपण मशागतीकडे वळूयात. आंतरमशागतीसाठी विद्यापीठाने किंवा व्यापारी तत्वावरती अशा प्रकारची काही अवजारं किंवा यंत्र विकसित केलेली आहेत का? हो. आंतरमशागत म्हणजे काय तर ज्यावेळेस आपलं पीक उगवून येतं आणि उगवून आलेल्या पिकामध्ये ज्यावेळेस त्याला तणांशी स्पर्धा करावी लागते, तर आपलं जे पीक आहे निरोगी आणि उत्तम करण्यासाठी, सक्षम करण्यासाठी आपल्याला हे तणांचं निर्मूलन करावं लागतं आणि त्यासाठी आपण जे काही शेतीची कामं करतो त्याला आपण आंतरमशागत असं म्हणतो. तर या आंतरमशागतीसाठी आज बाजारामध्ये खूप सारे पर्याय किंवा खूप सारे अवजारं आपल्याला उपलब्ध आहेत. आपण प्रेक्षकांना स्लाइड दाखवतोय सर. त्याच्यामध्ये महत्त्वाचं जर म्हटलं तर पॉवर टिलर आहे. पॉवर टिलर म्हणजे हा एक छोटा ट्रॅक्टरच आहे. हा बहुउपयोगी आहे. पण पर्टिक्युलरली आपण फळ झाडांच्या बाबतीत जर बोललो तर पॉवर टिलरच्या सहाय्याने आपण फळबागेमध्ये आंतरमशागतीचे कामं करू शकतो, तण निर्मूलन करू शकतो. त्याचबरोबर हा पॉवर टिलर अगदी झाडाच्या बुंद्याच्या जवळून जात असल्यामुळे, म्हणजे झाडाच्या जर फांद्या वाढलेल्या असतील काय असेल तर मोठा ट्रॅक्टर त्या ठिकाणी पोहोचत नाही, परंतु पॉवर टिलर अत्यंत
जलद गतीने लवकर पोहोचतो आणि झाडांना किंवा फांद्यांना न कुठली इजा करता आपण तिथं अंतर्मशागतीचं काम करू शकतो. त्याचबरोबर जर आपल्याला खोडाभोवती आळे घ्यायचे असतील तर हे पॉवर टिलरच्या सहाय्याने नक्की आपण करू शकतो. तर याच्यामध्ये जे आहे नेक्स्ट जो आहे तो पॉवर विडर, म्हणजे छोटे छोटे यंत्र जे आहेत, जसं आपण बघितलं की आता शेतीचे छोटे छोटे तुकडे होते तर त्यांच्यासाठी छोटे छोटे यंत्र पण विकसित करणं गरजेचं आहे. तर हा छोटा पॉवर विडर म्हणून आहे. हा आपल्याला छोट्या छोट्या कामांसाठी वापरता येतो. फळबागेमध्ये झाडांभोवती आपल्याला तण निर्मूलन करायचं असेल किंवा आपल्याला आळे करायचे असतील, अशा पद्धतीचे हे पॉवर विडर देखील आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आता तुम्ही उल्लेख केला तण नियंत्रणाचा. तण नियंत्रणासाठी अवजार आणि यंत्र उपलब्ध आहेत, परंतु 2 झाडांमधील तण नियंत्रण जेव्हा करायचं असेल त्याच्यासाठी काय विशिष्ट प्रकारची यंत्र आहेत का? हो, आपण जसं म्हणालात की आता मार्केटमध्ये आपण बघितलं खूप सारी यंत्र अशी आहेत की 2 ओळींमधील तण नियंत्रण हे करतात, परंतु 2 झाडांच्या मध्ये ज्यावेळेस अंतर कमी असतं ज्याच्यातून पॉवर टिलर किंवा आपला ट्रॅक्टर जाऊ शकत नाही, अशा वेळी तण नियंत्रण करणं थोडं मुश्किल होतं किंवा मजुरांच्या सहाय्याने ते करावं लागतं. तर यासाठीच महात्मा फुले कृषी विद्यापीठानं ट्रॅक्टर चलित फुले 2 झाडांमधील तसेच 2 झाडांच्या ओळींमधील तण काढणी यंत्र विकसित केलेलं आहे. तर हे जे यंत्र आहे याला आपण हायड्रोमेकॅनिकल सेन्सर दिलेला आहे. जर आपण बघितलं तर 2 झाडांच्या मध्ये हे यंत्र चालतं आणि जसे त्याला अडथळा आला तर तो मेकॅनिकल सेन्सरमध्ये रोटरी युनिट जे आहे ते रोटरी युनिट ते बाहेर येतं आणि पुन्हा ते अडथळा गेला की ते युनिट मध्ये येतं. अशा पद्धतीने आपल्याला 2 झाडांच्या मधील देखील तण नियंत्रण करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं फुले ट्रॅक्टर चलित फुले हायड्रोमेकॅनिक नियंत्रित 2 झाडांमधील तण काढणी यंत्र उपयुक्त ठरतंय. सर, अशाच प्रकारचं एक यंत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाने द्राक्षाचा दारवा असेल किंवा आपण म्हणूया द्राक्षाचा दारवा तोडणं किंवा वरंबा फोडण्यासाठी विकसित केलेलं आहे. हे यंत्र नेमकं काय आहे? हो, अशाच पद्धतीचं म्हणजे हायड्रोमेकॅनिकली नियंत्रित असं आपण एक यंत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे. त्याला ट्रॅक्टर चलित फुले हायड्रोमेकॅनिक नियंत्रित ऑफसेट फळबागा यंत्र असं आपण म्हणतो. तर द्राक्षबागेमध्ये ज्यावेळेस जुन्या मुळ्या होतात त्याला आपण जारवा असं म्हणतो, त्या तोडणं गरजेचं असतं आणि कारण नवीन मुळ्या येतील तर नवीन मुळ्या जास्त कार्यक्षम असतात. तर अशासाठी हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हे यंत्र विकसित केलं आहे. याला 2 फाळ आहेत. पहिला फाळ जो आहे तो स्टेशनरी आहे किंवा स्थिर असतो आणि दुसरा जो फाळ आहे हा आता आपण जो बघितलं की 2 झाडांच्या मध्ये जाऊन पुन्हा बाहेर येतो, अशा पद्धतीचा हा दुसरा फाळ आहे. त्याच्यामुळे काय होतं की जारवा तोडणे आणि वरंब फोडणे ही कामं जी आहे एकाच वेळी एकाच पासमध्ये आपल्याला योग्यरित्या करता येतात. आणि अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस तिथे जारवा तोडतो ती जो चर निर्माण होतो त्या चरमध्ये आपण आपल्याला त्याच्यामध्ये स्लरी किंवा शेणखत देणं देखील सोपं होऊन जातं. आता आपण स्लरीचा उल्लेख केलात, तर स्लरीचा उल्लेख जेव्हा आपण करता तेव्हा शेणखत किंवा खत देण्यासाठी अशा प्रकारचं काही यंत्र आहे का उपलब्ध? हो, आपण जर बघितलं तर शेणखत किंवा हे आता आपल्याला पसरून हाताने द्यावं लागतं, मजुरांकरवी द्यावं लागतं, ते कष्टदायक आणि वेळखाऊ असं काम आहे. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ यावरती काम करत आहे आणि शेणखत देण्यासाठी हे यंत्र आपण विकसित केलेलं आहे. या यंत्राच्या सहाय्याने आपण एका दिवसामध्ये साधारणपणे 1.5 ते 2 हेक्टर क्षेत्रावरती शेणखत जे आहे ते पसरवून देऊ शकतो. शेणखत म्हणजे गांडूळ खत असेल, सेंद्रिय खत असेल, ही खत आपण पसरवून देऊ शकतो. आणि या यंत्राच्या सहाय्याने आपल्याला साधारणपणे हेक्टरी 20 मेट्रिक टनापर्यंत जे शेणखत आहे ते अगदी पसरवून देत येतं. ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर झाडांच्या जवळून जो आहे त्याला आपल्याला शेणखत देता येतं आणि बेडवरती जर म्हटलं तर बेडवरती देखील आपल्याला हे शेणखत देता येतं. नक्कीच. सर, आपण एक फोन घेऊयात. किरण जिते बोलतात जालन्याहून. हॅलो 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 हॅलो, नमस्कार सर. किरणजी नमस्कार. हा सर, आवाज येतो माझा? येतो येतोय. तुम्ही प्रश्न विचारा. हा सर, मी म्हटलं की आपल्या अंगूरचं झाड आहे बगीचा आपला, हा तर त्याच्यावर आपल्याला फवारणी करते ते आपलं क्षेत्र समजा कमी आलंय तर सरकारला आपल्याला ते क्षेत्र घेऊन कमी यायला आपलं क्षेत्र ते. बर, तर मग काय करायला लागेल त्याला? आपलं कमी क्षेत्र आहे आणि कुठली फळबाग आहे आपली? अंगूरच बाग फळबाग सर, पण अनुदान माझं परवडत नाही मला घ्यायला यंत्र सर ते. बर, तर मग सरकार असं योजना आहे काय की ते आपल्याला क्षेत्र कमी याच्यामध्ये ती योजना आपल्याला लाभ भेटला पाहिजे? धन्यवाद. आपला प्रश्न कळला. मगाशी जो प्रश्न होता तोच प्रश्न आहे की त्यांची कमी क्षेत्राची फळबाग आहे तर त्याकरता अशी काही सरकारी योजना आहे का? सर, सरकारी योजना अशामध्ये मी सांगितलं की आपण सरकारी योजनेवर अवलंबून न राहता जर आपण आपला एक ग्रुप केला शेतकऱ्यांचा, असे कमी क्षेत्र धारण जे शेतकरी असतील अशा एक 10 शेतकऱ्यांचा जर ग्रुप केला आपण
तर 1,00,000 रुपयाचं मशीन आपल्याला 10,000 रुपयामध्ये मिळतंय. 10 जणांचे 10,000 रुपये केले की 1,00,000 रुपये होतात. आणि अशा पद्धतीने जर अवजार आपण केलं तर 10 जणांच्या शेतकऱ्यावरती जे अत्याधुनिक अवजार आहेत ते देखील येतं आणि त्याचं काम आपल्याला आपल्या पद्धतीने करून घेता येतं. म्हणजे याच्यामध्ये आपली जी गुंतवणूक आहे ती देखील कमी आहे, आपल्याला फायदा तर पुरेपूर मिळतोय. आणि ह्याच्यापासून आपण कदाचित जर आपण स्वयंरोजगाराची संधी जर शोधली याच्यामध्ये, आपण ते घेऊन भाडोत्री तत्वावर जर आपण शेजाऱ्यांना किंवा बाकीच्या शेतकऱ्यांना दिलं तर त्यात देखील आपल्याला निश्चितपणे फायदा होऊ शकतो. नक्कीच. सर, आपण मगाशी आता शेणखत कसं द्यावं आणि खत कसं द्यावं त्याकरता कोणती यंत्र उपलब्ध आहेत या संदर्भात आपण सविस्तर सांगितलेलं होतं. पण मला असं सांगा सर, की बऱ्याचदा फळबागांमध्ये भर लावावी लागते शेतकऱ्यांना, तर ही भर लावण्यासाठी अशा प्रकारचं काही यंत्र आहे का? हो, आपण जर बघितलं तर आपण प्रेक्षकांना दाखवतो स्लाइड सर. हो, फळबागेमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला आंतरमशागतही करावं लागते. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला पाणी देण्यासाठी म्हणा किंवा झाडांच्या निरोगी वाढीसाठी त्यांना भर लावणं हे आवश्यक असतं. तर यासाठी ट्रॅक्टर चलित एक फणी रिजर जो आहेत हे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. याच्या सहाय्याने आपल्याला जे आहे ते बागेमध्ये भर लावण्याचं काम करता येतं. आता ह्याचे जे ब्लेड्स आहेत या ब्लेड्समधलं अंतर जे आहे ते आपल्याला आपल्या फळबागेतील अंतरानुसार कमी जास्त करता येते. अगदी 4 फुटापर्यंत ह्या 2 ब्लेडमधलं अंतर आपल्याला कमी जास्त करून आपल्या फळबागेला योग्य पद्धतीने कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये भर लावता येते. नक्कीच. सर, द्राक्ष बागांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा द्राक्ष बागेमध्ये द्राक्ष छाटणीनंतर मोठ्या प्रमाणात पालापाचोळा निर्माण होतो आणि हा जो पालापाचोळा आहे तो तिथे लवकर कुजत देखील नाही. त्याची विल्हेवाट लावायची असेल तर अशा प्रकारे काही नवीन विकसित केलेलं यंत्र आहे? हो, यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठानेच एक यंत्र विकसित केलेलं आहे. आपण जर बघितलं तर द्राक्ष बागेमध्ये 2 प्रकारच्या छाटण्या होतात. एक तर असते एप्रिल छाटणी आणि दुसरी असते ऑक्टोबर छाटणी. तर एप्रिल छाटणीनंतर फळबागेमध्ये खूप जास्त काडी सर, आपण स्लाइड कचरा दाखवतोय प्रेक्षकांना. हे यंत्र आपण समोर बघू शकता. हे अशा पद्धतीचं यंत्र आहे, याचा व्हिडिओ देखील आहे. आणि या यंत्राच्या माध्यमातून काय होतं की जो पालापाचोळा जो 2 आपल्या मध्ये पडलेला आहे तो सर्व पालापाचोळा जो आहे तो उचलला जातो आणि त्याचं अतिशय बारीक कुट्टी करून ती जी पालापाचोळा किंवा काडी कचरा असेल ती कुट्टी करून आपल्याला बेडवरती दोन्ही बाजूला टाकता येते. जेणेकरून काय होतं की तो जो पालापाचोळा आहे तो बारीक झाल्यानंतर त्याच्या कुजण्यास जास्त मदत होते. आणि तो जर तसाच राहिला तर तो लवकर कुजत नाही आणि आपल्याला मशागतीसाठी म्हणा किंवा इतर जी काही कामं करायची आपल्याला बागेमध्ये याच्यासाठी आपल्याला त्याचा अडचणी होतात. आपण इथे बघू शकता या चित्रफितीच्या माध्यमातून की जे समोर पडलेला जो 2 ओळींच्या मध्ये पडलेला पालापाचोळा आहे तो सगळा गोळा केला जातो आणि तो कुट्टी करून दोन्ही बाजूला आपल्याला टाकता येतो. सर, आता महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो फवारणीचा. एकदा फळबागा बहरल्या की त्यावरती फवारणी करणं अत्यंत गरजेचं असतं आणि मानवी पद्धतीने फवारणी करताना बरेचसे धोके असतात. मध्यंतरी अनेक प्रकरणं देखील घडलेली आहेत. तर अशा प्रकारे फळबागांवरती फवारणी करण्यासाठी काही यंत्र आहेत का? हो, फळबागांमध्ये फवारणी करण्यासाठी विविध यंत्र आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यातल्या काही यंत्रांबद्दल बोलायचं झालं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठानं आस्पी या कंपनीसोबत कोलॅबरेटिव्हली एक फळबाग फवारणी यंत्र विकसित केलेलं आहे. टायकून फवारणी यंत्र असं त्या यंत्राचं नाव आहे. म्हणजे ज्या मोठ्या फळबागा असतील, आंबा आपण स्लाइड दाखवतोय प्रेक्षकांना टायकूनची. आंबा असेल, चिक्कू असेल, आवळा असेल किंवा मोठ्या ज्या फळबागा आहेत त्यांच्या फवारणीसाठी आपल्याला हे यंत्र अत्यंत उपयुक्त आहे. हे यंत्र ट्रॅक्टरला जोडता येतं. ट्रॅक्टरला जोडल्यानंतर या यंत्रावरती एक सेपरेट ऑपरेटर बसतो आणि तुम्ही जर बघितलं आपण ज्या फवारणीचे केसेस होतात तर त्यासाठी संपूर्ण काळजी आपण घेतली पाहिजे. मास्क पहिरला पाहिजे, ॲप्रॉन घातलं पाहिजे. आणि मग हे यंत्र आहे या यंत्राचं नोझल जो आहे हा 180 डिग्रीतनं फिरत असल्यामुळे आपल्याला फळबागेच्या दोन्ही बाजूला फवारणी ही अतिशय चांगल्या पद्धतीने करता येते. 500 फूट उंचीपर्यंतची जी फवारणी आहे ही आपल्या या यंत्राच्या सहाय्याने खूप चांगली करता येते. नक्कीच. मंडळी, फळबागांमध्ये आधुनिक यंत्र आणि अवजारं या विषयासंदर्भात आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे फळबागांसाठी आधुनिक यंत्र आणि अवजारं आणि या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतात प्राध्यापक महेश पाचारणे सर. सर, फळबागांमध्ये अगदी लागवडीपासून प्रत्यक्ष फळधारणा होईपर्यंत जो काही प्रवास होतो त्यामध्ये फवारणीला अत्यंत महत्त्व आहे आणि फवारणी संदर्भात आपण बोलताना टायकून या यंत्रासंदर्भात आपण सविस्तर सांगितलं. परंतु आता मला सांगा की फवारणीमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक या नावाचं एक तंत्रज्ञान आलेलं आहे. हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे? हो,
आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फवारणी यंत्र हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आता फवारणीमध्ये आलेलं आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं आपली जी पारंपरिक फवारणी यंत्र आहेत त्याच्यामध्ये आपण ज्या बाजूने आपण पिकांवरती किंवा झाडांवरती फवारणी करतो त्यावेळी फक्त समोर त्या नोझलच्या समोर जेवढं क्षेत्र आहे त्याच्यावरतीच ती फवारणी केली जाते. परंतु इलेक्ट्रोस्टॅटिक फवारणी यंत्रामध्ये काय होतं की समोरची बाजू तर फवारणी होतेच होते, परंतु त्याच्या पाठीमागची जी बाजू आहे त्याला देखील फवारणीचं जे आहे त्याचा बेनिफिट किंवा त्याचा फायदा होतो. तर हे कसं तंत्रज्ञान आहे याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपल्याला माहिती आहे की धनप्रभारित आणि ऋणप्रभारित असे कण असतात किंवा आयन असतं. तर ह्याच्यामध्ये जे आहे धनप्रभारित आणि ऋणप्रभारित आयन जे आहेत ते एकमेकांकडे आकर्षले जातात. तर हेच तंत्रज्ञान आपण फवारणी यंत्रामध्ये वापरलेलं आहे. व्हिडिओ दाखवतोय सर. हो, तर याच्यामध्ये जर जे आहे की जे नोझल्स आहेत त्याच्या बाजूने पिकाच्या भोवती एक चुंबकीय क्षेत्र तयार केलं जातं आणि ते क्षेत्र जे आहे ते धनप्रभारित केलं जातं. आणि ज्यावेळेस नोझलमधून आपले ड्रॉपलेट्स किंवा दवबिंदू बाहेर पडणार आहेत औषधी जे काही आपल्याला खूप किमती औषधी आहे किंवा जास्त किमतीची औषधं आहेत हे ज्यावेळेस त्या नोझलमधून बाहेर पडतात तर प्रत्येक थेंबावरती जो आहे तो ऋणप्रभार निर्माण केला जातो. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस फवारणी होते तर धनप्रभारित क्षेत्र आणि ऋणप्रभारित हे जे दवबिंदू आहेत हे ज्यावेळेस एकत्र येतात ते एकमेकांकडे आकर्षले जातात. म्हणजे ज्यावेळेस आपलं फवारणी केलेला द्रावणामधील एखादा थेंब जरी बाहेर चाललेला असला तरी तो त्या चुंबकीय शक्तीमुळे पुन्हा फिरून त्या पिकावरती किंवा फळांवरती येऊन बसतो. अशा पद्धतीचं हे इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेइंग आहे. ह्याच्यामुळे होते काय की आपल्या औषधांची बचत होते, आपल्या वेळेची बचत होते, दोन्ही बाजूनी फवारणी करण्याची गरज पडत नाही. अशा पद्धतीचं हे इलेक्ट्रोस्टॅटिक फवारणी यंत्र आहे. बरं, इलेक्ट्रोस्टॅटिक फवारणी यंत्र हे फवारणीसाठी अत्यंत उपयुक्त असं यंत्र आहे. सर, पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागांमध्ये चिखल निर्माण होतो आणि त्यामध्ये ट्रॅक्टरचे टायर जे असतात ते फसतात. मग अशा वेळेला फवारणी करताना काही यंत्र आहे का विकसित केलेलं? हो, यासाठी आपण जर बघितलं तर मुख्यत्वे करून द्राक्ष बागेंमध्ये पाऊस जर झाला तर त्यावेळी आपल्याला फवारणी घेणं अत्यावश्यक असतं. आणि पाऊस झालेल्या परिस्थितीमध्ये बागेमध्ये खूप सारा चिखल असतो. अशा चिखलांमधून ट्रॅक्टर शक्यतो टायर फसतात. तर त्यासाठी क्राउलर टाईप स्वयंचलित क्राउलर टाईप फवारणी यंत्र विकसित झालेलं आहे. ही स्लाइड आपण दाखवतोय प्रेक्षकांना. हो, यामध्ये आपण जर बघू शकता की ट्रॅक जो आहे तो ट्रॅक दिलेला आहे. टायरच्या ऐवजी या यंत्राला ट्रॅक दिलेला आहे आणि या ट्रॅकच्या माध्यमातून आपण किती चिखल असला तरी ते यंत्र अगदी सहजपणे आपल्या शेतातून फिरते आणि आपल्या जे पिकाची जी संरक्षण आपण जे महत्त्वाचं आहे ते आपल्याला योग्य पद्धतीने या स्वयंचलित क्राउलर पद्धतीच्या फवारणी यंत्रामुळे करता येते. नक्कीच. सर, एक फोन घेऊयात. ब्रह्मदेव सरडे बोलतायत सोलापूरहून. हॅलो हॅलो. हा, नमस्कार सर. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. सर, आम्ही काय केलेले आमच्या बांधावरती फळबाग लागवड केलेली आम्ही. त्यात प्रामुख्याने पेरू, सीताफळ, जांभूळ वगैरे लावलेत आम्ही. बर. तर त्यात आम्ही फवारणीसाठी आम्ही पाटीले पंप वापरतो, स्प्रे हात पंप वापरतो, परत STP वापरतो की जेणेकरून आम्ही कुठलं वापरलं पाहिजे की आमच्या औषधाची बचत होईल. धन्यवाद, आपला प्रश्न कळला. त्यांनी बांधावरती पेरूची, सीताफळाची, जांभळाची झाडांची लागवड केलेली आहे आणि ते हाताने स्प्रे वगैरे असं फवारणी करतात. काय सांगता येईल सर त्यांना? आपल्याकडे STP पंप आहे असं आपण सांगितलं. तर या STP पंपाच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने अगदी उंचावरच्या झाडांवरती देखील फवारणी करू शकताय. आणि आपण जसं की आपण सांगितलं की आपण बांधावरती लागवड केलेली आहे तर मला वाटतं बांधावरती जाण्यासाठी आपल्याला ट्रॅक्टर ऑपरेटेड STP पंपाचा जो फवारणी यंत्र आहे त्याचा जर उपयोग आपण चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकला तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा होईल. किंवा मग टायकून फवारणी यंत्र जर आहे, आपल्या जर फळबागा जास्त असतील फळबागांमध्ये तर टायकून फवारणी यंत्र देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकतं आणि आपल्या औषधाची बचत होऊ शकते की ज्याच्यामध्ये आपल्याला जो रिझल्ट पाहिजे, जे आपल्याला त्याच्यापासून अपेक्षित आहे ते सगळं मिळण्यासाठी आपल्याला टायकून फवारणी यंत्र हे उत्तम राहील. सर, शेवग्याच्या शेंगा हा अनेकांचा आवडीचा विषय असतो. शेवग्याच्या शेंगा काढण्यासाठी असं काही विद्यापीठाने यंत्र विकसित केलेलं आहे का? होय, शेवग्याच्या शेंगा जर आपण बघितलं तर शेवग्याच्या शेंगा हे जरा उंचावरती लागतात आणि शेवग्याच्या शेंगा काढण्यासाठी पारंपरिक पद्धतीमध्ये बांबूला एखादा कोयता लावून किंवा एखादं बांबूच्या मध्ये चाकू लावून शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या तोडल्या जातात. परंतु याच्याने काय होतं की शेवग्याच्या झाडाला किंवा शेंगांना बहुतांश वेळा आपण व्हिडिओ दाखवतोय सर प्रेक्षकांना. बहुतांश वेळा त्याची इजा होते. तर अशा पद्धतीने इजा झाल्यानंतर
आणि शेवग्याच्या शेंगांना देठही बहुतांश वेळा राहत नाही. तर यासाठीच महात्मा फुले कृषी विद्यापीठानं फुले मनुष्यचलित शेवगा काढणी झेला विकसित केलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याला एक आपण बॅग दिलेली आहे आणि हा जो झेला आहे हा ॲल्युमिनियम पाईपपासून टेलिस्कोपिक पाईपपासून बनवलेला झेला आहे. ॲल्युमिनियम पासून बनवलेला असल्यामुळे याचं वजन अतिशय हलकं आहे. त्याचबरोबर हा टेलिस्कोपिक असल्यामुळे ह्याची उंची आपल्याला कमी जास्तही करता येते आणि आपल्याला जी शेंग तोडायची ती शेंग आपण या बॅगेमध्ये आधी घेतल्यानंतर शेंगांचा देठ पाहिजे तेवढा ठेवून आपण त्याला कट करू शकतो किंवा कापू शकतो. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण शेवग्याच्या शेंगा काढतो तर आपल्याला दूरच्या मार्केटला ज्यावेळेस या शेंगा पाठवायच्या असतील तर निश्चितच त्याची साठवणूक क्षमता जी आहे ती वाढलेली असते आणि आपल्याला त्याचा फायदा होतो. अशा प्रकारचे हे जे झेले आहेत ते आणखी कोणत्या कोणत्या प्रकारची फळं काढण्यासाठी उपयुक्त ठरतात? याच्यामध्ये विविध प्रकारची झेले आता उपलब्ध आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठात देखील अशी झेले उपलब्ध आहेत. आंबा काढण्यासाठीचा आंबा झेला आहे. त्यानंतर चिक्कू काढण्यासाठीचा चिक्कू झेला आहे की ज्या योगे आपल्याला झाडांवरतून फळे काढण्यासाठी अत्यंत चांगला त्याचा उपयोग होतो. हे सगळे झेले जे आहेत हे मनुष्यचलित आहेत. यांना आपण काठी किंवा बांबूच्या साहाय्याने जोडून आपण आंबा किंवा चिक्कू अतिशय चांगल्या पद्धतीने झाडावरून काढू शकतो. सर, फळबागांमध्ये अनेकदा फांद्या पडलेल्या असतात, खोड पडलेलं असतं आणि या फांद्यांचं किंवा खोडाचं करायचं काय, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे शेतकऱ्यांना नक्की कळत नाही. त्याकरता काही व्यवस्थापनाकरता असं यंत्र काय आहे का? हो, आपण जसं म्हणालात की बऱ्याच वेळा फळबागांमध्ये पालापाचोळा तर पडतो, परंतु काही वेळा फांद्याही तोडावे लागतात. तर या तोडलेल्या फांद्यांचा आकार जरा मोठा असतो किंवा बऱ्याच वेळा काय होतं की काही स्लाइड दाखवते प्रेक्षकांना. हो, आपण फळबागा देखील काढून टाकतो. जर फळबागा आपण काढून टाकल्या तर त्याच्या खोडाचा आकार देखील खूप मोठा असतो आणि त्याचं मग करायचं काय हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो आणि हे शेतामध्ये ठेवूनही त्याचा उपयोग होत नाही. तर याच्यासाठीच हे ट्रॅक्टर चलित कुट्टी यंत्र विकसित झालेलं आहे. या यंत्रामध्ये आपल्याला एका तासामध्ये साधारण 800 ते 1000 किलोपर्यंत ज्या फांद्या किंवा काडी कचरा असेल याची कुट्टी करता येते. ही कुट्टी जी आहे ही कुट्टी आपण आपल्या बागेमध्ये आच्छादन म्हणून वापरू शकतो किंवा या कुट्टीचा आपण कंपोस्ट खत करण्यासाठी देखील चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो. नक्कीच सर. सर, आता आपण प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जी आहे या योजनेसंदर्भातला एक व्हिडिओ, एक ध्वनिचित्रफीत आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोत. अन्नदाता किसानों की खुशहाली और उनकी आय में बढ़ोतरी के लिए भारत सरकार लगातार प्रयासरत है. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के दूरदर्शी नेतृत्व में पिछले 7 वर्षों में खेती को आधुनिक और किसानों को आत्मनिर्भर बनाने के लिए कई निर्णय लिए गए हैं. छोटा किसान बने देश की शान, ये हमारा सपना. देश के 80% से ज्यादा किसान ऐसे हैं जिनके पास 2 हेक्टेयर से भी कम जमीन है. अब देश में इन्हीं छोटे किसानों को ध्यान में रखते हुए कृषि सुधार किए जा रहे हैं, निर्णय लिए जा रहे हैं. प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना की शुरुआत 24 फरवरी 2019 को माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के द्वारा की गई थी. पीएम किसान योजना का पूरा खर्च भारत सरकार वहन करती है. इसके तहत लाभार्थी किसानों को हर साल 6,000 रुपए की सम्मान राशि 2,000 रुपए की 3 समान किस्तों में सीधे उनके बैंक खातों में हस्तांतरित की जाती है. अब तक 11 करोड़ से भी अधिक लाभार्थी किसानों के बैंक खातों में 1,58,000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे ट्रांसफर की जा चुकी है. किस्तों की जानकारी किसानों को एसएमएस के माध्यम से दी जाती है. இப்போ நேராக நாங்கள் வந்து பேங்க்குக்கு ஆக்சுவல் போகும்போது அந்த பணத்தை நாங்கள் வித்ரா பண்ணின்னு வந்து நாங்கள் விவசாயம் பண்ணிக்கிறோம். इस मदद से बुआई के पहले अब किसानों को बीज, खाद, कीटनाशक और कृषि संबंधी अन्य जरूरतों के लिए साहूकारों के आगे हाथ नहीं फैलाना पड़ता. અને એના લીધે મારે કોઈ જોડે કે સગા સંબંધી કે મિત્રો જોડે મારે ઉછીના પૈસા લેવાની જરૂર પડતી નથી અને એનાથી હું સારી એવી खेती કરી શકું છું. इस योजना से मिले लाभ तथा आवेदन की स्थिति देखने के लिए पीएम किसान पोर्टल लॉन्च किया गया है. इस पोर्टल के माध्यम से पात्र किसान अपना पंजीकरण स्वयं करने के साथ साथ अब तक मिले लाभ और अपने आवेदन की स्थिति फार्मर्स कॉर्नर से देख सकते हैं. इस योजना का लाभ पात्र किसानों को ही मिल सके
इसके लिए इस प्रक्रिया को फूल प्रूफ बनाते हुए इसे आधार और इनकम टैक्स वेरिफिकेशन के साथ साथ फिजिकल वेरिफिकेशन से भी जोड़ा गया है। इसके अलावा किसानों की सुविधाओं और जानकारी के लिए पीएम किसान मोबाइल ऐप भी विकसित किया गया है। पीएम किसान सम्मान निधि योजना का लाभ देश के सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के किसानों को मिल रहा है। इसे हासिल करके हमारा किसान सबल और आत्मनिर्भर हो रहा है। इस स्कीम ने, हमारा भारत सरकार ने हमारा किसान के लिए बहुत बड़ा सम्मान दिया है। इसीलिए हम भारत सरकार को, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को हम बहुत बहुत धन्यवाद देती हूँ। आत्मनिर्भर भारत की पहचान प्रगतिशील और समर्थ किसान। देशभरातील शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नेमकी काय आहे या संदर्भातली दोन्ही चित्रफित आताच आपण पाहिलीत। सर, आपण फळबागांसाठी उपयुक्त ठरणारी यंत्र आणि अवजारं या संदर्भात सविस्तर माहिती दिलीत, परंतु ही जी यंत्र आहेत किंवा अवजारं आहेत, अशा प्रकारची यंत्र आणि अवजारं विद्यापीठाने विकसित केलेली आहेत किंवा व्यापारी तत्वावरती उपलब्ध आहेत, या संदर्भात सर्वसामान्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन देणारे असे काही कार्यक्रम विद्यापीठ आयोजित करतं का? हो, अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे शेतकऱ्यांसाठी तसेच कृषी अवजारे उत्पादक कंपन्यांसाठी देखील आपण प्रशिक्षण आयोजित करतो, ज्यामध्ये शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल आपण अवगत करून देतो। त्याचबरोबर आपल्या कृषी विद्यापीठ राहुरी येथे अत्याधुनिक असं कृषी अवजारे संग्रहालय देखील आहे, जिथं की ही शेती उपयुक्त अवजारं आपण त्यांना शेतकऱ्यांना बघण्यासाठी ठेवलेली आहेत। याचबरोबर अधिक माहितीसाठी आपण आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट दिली तर या ठिकाणी देखील आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे विक्रीस उपलब्ध असलेली सर्व अवजारांची माहिती आपल्या या संकेतस्थळावरती आपल्याला मिळेल। हे संकेतस्थळ एकदा काय आहे ते आपण शेतकऱ्यांना सांगूयात। www.mpkv.ac.in हे आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं संकेतस्थळ आहे। या संकेतस्थळावरती आपल्याला सर्व माहिती मिळेल। पण ही जी अवजारं किंवा यंत्र आहेत ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावीत, ती विक्रीस कुठे उपलब्ध आहेत? महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेली सर्व अवजारं महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्रांवरती उपलब्ध आहेत। महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं 10 जिल्ह्यांमध्ये विक्री केंद्र आहेत। या सर्व 10 जिल्ह्यांमध्ये विक्री केंद्रांवरती आपल्याला ही सर्व अवजारं विक्रीस उपलब्ध आहेत। किंवा जर आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे आलात तर आपल्याला या ठिकाणी देखील ही सर्व अवजारं आपल्याला विक्रीस मिळू शकतील। सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सविस्तर आणि सखोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल कृषी दर्शन परिवारातर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। धन्यवाद।